सोनल, ऐकतेस का? अगं 2 चहा टाक, मंजू आलीये. अहो आई, पिरियड्स आलेत मला. अगं बाई, उद्या तर पूजेचा घाट घातलाय. नैवेद्य, स्वयंपाक, पूजा काय काय करणार ग मी एकटी? हो ना ग, आता तुलाच करावं लागेल सगळं. ह्या आजकालच्या सुनाना गोळ्या घ्या म्हणलं तर ऐकतच नाही. 2 गोळ्या घेतल्यास तर काय बिघडलं असतं ग? कसल्या गोळ्या? काय गप्पा चालू आहेत मैत्रिणींच्या? अगं बाई, माझी सून, उद्या आहे मोठी पूजा आणि ह्याची आले पिरियड आणि गोळ्याच घ्यायची विसरली. आता काय तुझ्या पूजेसाठी तिचं आयुष्य पणाला लावतेस की काय? हे काही बोलू नकोस हा. डॉक्टर झाली म्हणून काय झालं? आम्ही पण शिकलो होतेस की तुझ्या बरोबर. 2 गोळ्यांनी असं काही फरक पडणार आहे? अगं मंजू, असं नसतं. जी गोष्ट निसर्गाच्या विरोधात आहे ती नक्कीच हानिकारक आहे. एक गोळी जरी घेतल्याने स्त्रीच्या शरीराला काही होत नसलं, अनेक गोळ्यांनी मात्र तिच्या शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होतो. पण काकी, मला तर एक मुलगा आणि एक मुलगी झालीये ना आता. असा काय बिघाड होणार आहे माझ्या शरीरात? अडी अडचणीला एखादी गोळी घेतली तर असा काय फरक पडणार आहे? आणि आता उद्या यांची किती तारांपण उडेल. दाद द्यावीशी वाटते मला तुमच्या पिढीची. गर्भाशयाचं काम काय फक्त संतती प्राप्तीच होय काय? उलट तू ह्या विषयावर व्यवस्थित अभ्यास करून तुझ्या सासूला समजावून सांगायला हवं होतं. हल्ली आपण स्त्रियांमधील वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण पाहतोय. त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, याला कारणीभूत आपणच नाहोत काय? होय, बरोबर आहे. स्त्री सशक्तीकरण हे फक्त काही आर्थिक दृष्ट्या किंवा सेल्फ डिफेन्स पुरतच मर्यादित नाहीये, तर प्रत्येक स्त्री ही शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने तेवढी सशक्त असली पाहिजे. जर स्त्री सशक्त असेल तरच उद्याची पिढी सशक्त बनेल.